नको, जरासा चहा टाक. हा वहिनी, कशी आहेस? नाही अगं, मार्केटला झालेली इथे, म्हटलं घरात जाऊन यावं. हो, म्हटलं 4 गोष्टी जरा सुनवून येते, म्हणजे विचारून येते. आता लग्नाची तयारी वगैरे कसं काय आहे, की बाकी साखरपुडा वगैरे चांगलाच झाला म्हणा. सगळी लोक म्हणतच होती. जाऊ दे, उगाच कशाला. नाही आता तू विचारतेस तर सांगते. नाही तुझं लक्ष नव्हतं तिथे गडबडीत, पण सगळ्यांचं लक्ष फक्त मामाच्या मानपानाकडे होतं. नाही, मान्य आहे मला साखरपुड्यात मामा विधीला वगैरे लागतो, पण आत्याची काही किंमत आहे की नाही? आत्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. माझ्या मानपानाचं काय? मुलीवाले सगळे मामाला बोलवा, मामाला बोलवा. चक्क तिच्या आईला माहित नव्हतं की मी कोण आहे. म्हणजे तुम्ही माझी ओळखच करून नाही दिली अजून तिथे. खूप वाईट वाटलंय मला. लहानपणापासून तो माझ्या अंगाखांद्यावर नाही वाढला, मान्य आहे मला, पण आत्याला मान नको मिळायला. त्या मामाच्या आहेराला त्यांनी ब्रँडेड कपडे दिले. मला माहितीये, मी पिशवीवर नाव वाचलं आणि मला किती साधी साडी दिली माहितीये का तुला? तुम्ही जेव्हा तिकडे सगळे फोटो काढत होतात, एकाच्या तरी लक्षात आलं का आत्याबाई या फोटो मध्ये नाहीये? मी बघत होती, मी सगळं बघत होती, तिथेच बसलेली मी. मला तर अजिबात पटलेलं नाही. जाऊ दे आता, विषय उगाच आपण वाढवायला नको. तू लग्नाचं मला सांग कसं काय ते. मी माझी कर्तव्य पार पाडण्यात कुठेही मागे हटत नाही. हा, मग समोरचा माणूस कसाही असो. नाही तुला नाही म्हणत ग, बाकीच्यांचं म्हणते.